तुम्ही देखील थोड्या-थोड्या भाज्या शिल्लक राहिल्या, की असं काही करता का? तर मी काय केलं ते मी तुम्हाला दाखवते. तर काय केलं मी थोडासा पालक शिल्लक राहिलेला होता, तो मी ब्लांच करून घेतला आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि मिक्सर जारमध्ये घालून घेतलेलं आहे. सोबतच यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी घालून घेतल्या आणि पाणी न वापरता याची आपल्याला प्युरे करून घ्यायची आहे. तर इथे ब्लांच केल्यामुळे काय होतं, पालकचा जो उग्र वास असतो ना, तो कमी होतो. त्यामुळे पालक मी ब्लांच करून घेतली. आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि लगेच आपण गॅसकडे वळूयात. गॅसवर कढई गरम करून घेतली. 2 चमचे तेल गरम करून घेतलं. आवडीनुसार काळी मिरी आणि लवंग घालून घेतले. छान तडतडले की मोहरी आणि जिरे घालून घेतलेले आहेत. हे सगळं छान असं फोडणी बसली की यामध्ये मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला. सोबतच 2 मिरच्या त्या देखील उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या. आवडत असेल तर काजू घालून घ्यायचे. भातामध्ये काजू आम्हाला आवडतात त्यामुळे मी काजू घालून घेतले. लगेच यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेतली. सगळं छान असं परतवून घेतलं की यामध्ये आपण जी प्युरे करून घेतली होती पालकची ती घालून घ्यायची आहे. प्युरे घालून झाली की छान हे एक 2-3 मिनटं मिक्स करून घ्यायचे. तर इथे पाहू शकता ब्लांच केल्यामुळे पालकचा जो आहे ना रंग छान असा हिरवाच राहिलेला आहे. आता इथे मी जे फ्रेश स्वीटकॉर्न असतात ते देखील बॉईल करून घेतलेले आहेत. हळद आणि मिठामध्ये बॉईल केले म्हणजे मक्याला जे आहे ना ती टेस्ट छान येते. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. सोबतच इथे थोडेफार पनीर शिल्लक राहिलेले होते त्याचे क्यूब करून घेतले आणि ते देखील यामध्ये घालून घेतले. छान हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे पालक वापरल्यामुळे थोडंसं पाणी आहे त्यामुळे आपल्याला पाणी आटवून घ्यायचं आहे. सोबतच इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतले आणि इथे बिर्याणी मसाला देखील घालून घेतलेला आहे. आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. 2 ते 3 मिनटं छान हे आपल्याला मीडियम गॅसवर परतवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी पाणी आपलं आटलेलं आहे. आता यामध्ये इथे शिल्लक राहिलेला जो भात आहे तो मी घालून घेते. इथे तुम्ही हवं तर ताजा भातही वापरू शकता. तर इथे मी इन्स्टंट करणार आहे त्यामुळे इथे शिल्लक राहिलेल्या भातापासून केलेला आहे. भात घालून झाला की छान हे आपल्याला 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर परतवून घ्यायचं आहे. जेव्हा कधी थोड्या-थोड्या भाज्या आणि थोडासा भात शिल्लक राहतो तर त्याचं करायचं काय हे जर समजत नसेल तर या पद्धतीने मी सगळ्याचं मिक्सचर करून असा भात बनवते. दिसायला तर फार सुंदर दिसतो शिवाय हेल्दी आणि टेस्टी आहे. गरमागरम इथे मी भात सर्व्ह करून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर कोशिंबीरसोबत सर्व्ह करू शकता किंवा दह्यासोबत खाल्ला तरी भन्नाट असा लागतो. तर मस्त गरमागरम इथे आपला ग्रीन कलरचा पालक पुलाव राईस तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.